तू मनाव घेऊ नकोस, खरं तर दोष कोणाचाच नाही. हे सगळं त्या जयसिंगाच्या फॅमिलीमुळे होतंय. आता एवढं सगळं सुनावलं तरी सुद्धा घरी तपास आहे का त्याचा? नाही. तिकडे मान सन्मान मिळतोय तर त्यातच रमले. पायाचे तुकडे पडलेत आज अक्षरशः. मी तेल लावून चोळून देऊ का लगेच? अन्न पोटात गेल्याशिवाय तुला बरं वाटायचं नाही. आहो, मग मी खिचडी बनवते पटकन सगळ्यांसाठी. हा, खिचडी काय चाललंय? वेगळ्या पद्धतीने बनवते खिचडी. सोबत कोशिंबीर पण बनवते, मिरच्या तळते, पापड पण. वा, ऐकून तोंडात पाणी आलं. काय मालती? लगेच बनवते मग. हा. अरे देवा, त्याच्या आधी ना पटकन केर काढून घेते मग खिचडी करू. ऐक मी काय म्हणतो, तू जेवण बनव, मी हे करतो. हा, नाही नको, मी करते. अगं मी करतो ना, मला नाही जेवण बनवता. तुला येतं ना, तू बनव, मी झाडू मारून घेईन. सर कशाला? राणी, करू दे त्याला. अगं बायकोची इच्छा असते नवऱ्यानं बायकोला मदत करावी. करू दे, कर रे तू. अगं दे म्हटलं ना. जा तू कर. आणि इकडे करते मी. असू दे आई, तू बस, मी करतो. बस. काय रे इंद्रा, हा, लक्ष कुठे तुझं? हे सगळा कचरा तर इकडेच आहे. हो, मी काढणारच होतो तो. कधी काढतोय? जसं तू फॅक्टरीमध्ये बॉस होतास तेव्हा तुला कसं सगळं व्यवस्थित आणि वेळच्या वेळी लागायचं, तसं राणी या घरची बॉस आहे. तिला हे सगळं व्यवस्थित आणि वेळच्या वेळी लागतं. काय काय मालती? चिडली आपल्यावर. काय हवं तुम्ही पण ना. काय हो, धडपडलात का? कष्टात राहतायत तरी तिकडे सगळे हसतायत, खेळतायत, आणि इकडे 4 जणांची तोंड 4 दिशेला. एवढं मोठं घर असून ना इथं आनंद आहे ना सुख, तिथं मात्र